आजच्या जात्यावरच्या ओवीमधून जुनं आणि नवं कसं राखावं याचं महत्त्व वर्णन करणारी ही स्त्री पाहू आज काय म्हणते. नवं नेसन जुन्यावरी दिला पाय, सांगते बाळा तुला मोल घडीच दिलं काय. नवं नेसते जुनं देते मी धरमाला, बाळाला माझ्या आयुष्य मागते घेणाऱ्याला. नवीन लुगडं जरी आणलं तरी अगदी हुरळून जाऊन लगेच जुनं वस्त्र फेकून द्यायचं हे तिच्या मनाला पटत नाही. जुन्या काळची लोक ही अशीच होती की नवीन जरी वस्त्र आणलं, नवीन कपडे जरी आणले तरी जुनी वस्त्र मात्र नीटनेटकी करून स्वच्छ धुवून धावून वापरत असत. लगेच ती पोतेऱ्यामध्ये फेकून देत नसत. आणि पुढच्या पिढीला यामधून एक चांगली शिकवण ते देताना आपल्याला दिसतात की जरी नवीन कुठलीही गोष्ट आणली तरी जुन्याचा त्याग लगेच करणं हे चांगलं नव्हे. अशा प्रकारे एक मौलिक शिकवण आजच्या जात्यावरच्या ओवीमधून ही स्त्री देताना आपल्याला दिसते. जुन्या लोकांच्या दृष्टीने खरोखरच जुनं ते सोनं असायचं आणि पिढ्यानपिढ्या ही शिकवण मिळावी म्हणून या जात्यावरच्या ओवीमधून ही शब्दांची गुंफण केलेली दिसते. पूर्वीच्या काळी अशी म्हण होती की ओसरीला म्हातारं माणूस आणि गोठ्यात गाई गुरे ते घर समृद्ध मानलं जायचं. कारण आयुष्यभर खाल्लेल्या खस्ता संकट यामधून पदराला बांधलेली अनुभवाची गाठ ही पुढच्या पिढीला उपयोगी पडायची आणि त्या शिकवणीमुळे पुढच्या पिढ्या संस्कारक्षम होत असत. पण आपलं हे दुर्दैव आहे की विभक्त कुटुंब पद्धती आली आणि घरातील म्हाताऱ्या माणसांबरोबरच संस्कारही निघून गेले.